हां बोला हां. तुमचं नाव. मी अरविंद वानखेडे उटी हां माळगाव तालुक्यातून आहे. तर आता हे आपलंच गाव आहे. आपलंच गाव. तर या गावात आता बऱ्याच जणांनी तुम्हाला म्हणलं होतं की बुवा तूर चांगली आहे, हो, एक नंबर तूर आहे बुवा. असं म्हणजे गावात चर्चा चालू होती. चर्चा चालू होती. यवतमाळ जिल्ह्यातच एक नंबर तूर आहे. असं का? कशी वाटेल तूर? एक नंबरच आहे. तर आता तुम्ही म्हणजे बघायसाठी झाले का? हो, पाहायला चालू. आमचा रस्ता तिकडे वावर आहे. हां तिकडून सरी आम्ही इकडे आलो तूर पाहायसाठी. म्हणजे लोक गावातले हे जाणारे येणारे या रस्त्यावरची म्हणल्यामुळं तर आलो पाहायला. तर अजून काय कोणी आले नाही पाहायला? काही शेतकरी आदिलाबादचे आंध्रातले आले होते, हां, हां. पण गावातले अजून कोणी आले नव्हते. तर कशी वाटेल तूर? नाही नाही, चांगली आहे एक नंबर. ही तूर आहे शिवनेरी 45 अर्ली. अर्ली. अर्ली आहे. हे आपल्या ज्या नॉर्मल तुरी आहे मारुती वगैरे चारू वगैरे यांच्याबरोबरच येणारी आहे. तर हिचा आगुड्डा जे आहे हे तुम्हाला कसा वाटते? म्हणजे किती लांब आगुड्डा आहे पहा तुम्ही हातानं. वावर आहे आत. आता हे तुम्ही आता हातानंच पहा तुम्ही हात लावून याला कसा वाटते ती मोजावर त्याला. 10 फुटापर्यंत आहे हा. ते 5 फुटच आहे ना आता. हां तर कसा वाटते तुम्हाला? एक नंबरच आहे. म्हणजे 2 फुटापासून 5 फुटापर्यंत आगुड्डा आहे. गुड आहे. आणि शेंगा कशा लागायल्या? शेंगा चांगली आहे, जवळजवळ आहे आता. आहे बरोबर. हो, हे आहे. आणि माल किती होईल अंदाजी एका एकरामध्ये किती पण जाईल? हे 15-16 जाईल का? विषय होऊ शकते. असं का? तर कशी वाटेल तूर? नाही, एक नंबरच आहे. आता हे 12 फूट अंतर आहे. हो, 12 फुटाचं अंतर मिळालं ना. हे पूर्ण मिळालं. आता हे बेड आहे, हे 4 फुटाचा. हो, 4 फुटाच्या बेडवर तिथं एक तुरीची लाईन घेतली आपण. हो. हे याच्यावर 2 सोयाबीनच्या, याच्यावर 2 सोयाबीनच्या आणि हा चौथा बेड याच्यावर तूर. हे पूर्ण खाली लोंबली बघा, जमिनीवर टेकली. हो ना. तर ही शिवनेरी 45 अर्ली आहे. पहिली आपल्याकडे होती शिवनेरी 45 लेट. तर ती थोडीशी लेट होती, त्याच्यामुळे जास्त होत्या, 10-15 दिवस लेट घ्यायची. पण हे आपल्या नॉर्मल तुरीबरोबरची ती. तर ही एकदम जबरदस्त तूर आहे. तर शेंगा माल भरला. माल कसा आहे पहा ना, एकदा शेंग तोडून पहा ना. एक नंबरच आहे ना. आता माल भरायला हो, हे तर एखादी शेंग तोडून पहा बरं कसा वाटते, दाना कसा वाटते. चांगला आहे. ते ठोकर आहे दाना. भरला का? भरला नाही हां अजून, कवळाच आहे. हां हां आमटीवर आला समजा. आमटीवर आला होता. तर चांगली आहे तूर. चांगली एक नंबरच आहे. तर अशी तूर जर तुम्हाला भेटली तर लावाय परवडते का? हो, लावा पुरते नाही. अशी फक्त 4 किलो पेरायची होती, पण आपण काय केलं, ही एका एकरामध्ये साधारण 1.5 किलोच लावली. हे साधारण लागवड जी आहे तर तुम्हाला सांगतो, हे बघा, हे बूड बघा आपल्या मनगटासारखं आहे. आणि एक एकच बी टाकलं आपण आणि छेंडा छाटणी केली त्याची व्यवस्थित 1 महिन्याकड, 1.5 महिन्याकड, 2 महिन्याकड. तर बघा कशा प्रकारे आली. हे बघा, एक एक फुटावर, 1 फुटावर, 1.5 फुटावर अशा प्रकारे झाड आहे. तर तुम्हाला आवडली समजा तूर. एक नंबर आहे ना. तर तुम्ही समजा आता तुम्ही पुढच्या वर्षी तूर जर पेरायची असली तर हे तूर पेरणार का तुम्ही? हो, पेरणार. चांगली वाटायली. बरं ठीक आहे, या मग. तर बघा शेतकरी मित्रांनो, URUB प्रक्रियायुक्त तूर शिवनेरी 45 अर्लीवाली इथं आपण घेतलेली आहे. आणि 12 फूट अंतर पूर्ण पॅक झालेलं आहे. फुलावस्था, कळी अवस्था आणि काही भागात शेंग पण पकडलेली आहे. बघा इथं अशा प्रकारे माल जबरदस्त आहे, जमिनीला टेकलेला आहे माल. बघा आत्ताच फुलापासून शेंगापासून जमिनीला टेकला, माल लागल्यावर किती जमिनीला टेकला आपण बघू शकता. अजून माल भरलासुद्धा नाही. आणि उंची बघा, उंची किती असेल? तुम्ही आता उभे राहा बरं. उंची 10. 10 फूट असेल का? तर शेतकरी मित्रांनो बघा, हातवरे करा बरं. हे बघा 10 फुटापर्यंत याची उंची पण झालेली आहे. बघा यांच्या हाताच्या वर गेली आहे. हे बघा, तर अशा प्रकारे भरपूर भरगच्च फुलानं भरलेली अशी तूर शिवनेरी 45 अर्ली. URUB प्रक्रियेमुळे याला खताचं व्यवस्थापन फक्त आपण 3 वेळ दिलेलं आहे. आणि पेरताना एकदा, 1.5 महिन्याला एकदा, नंतर 1 महिन्याला एकदा. आणि त्याच्यानंतर खताचं व्यवस्थापन केलं नाही, फक्त फवारणीचंच केलं. सोयाबीनपर्यंत सोयाबीनच्याच फवारण्या आल्या. त्याच्यानंतर मग आपण याला जे फवारण्या केल्या तर त्या फवारण्या इमामेक्टिन अशा 3 फवारण्या झाल्या. आता याच्यावर एकदा फवारणी करायची आहे. आता फक्त इमामेक्टिनच घ्यायचा आहे. एवढा जबरदस्त भरदार अशी भरलेली तूर आहे. चला मग आता समाधानी झाले? चांगलं वाटलं समजा पाहून. तुम्ही थोडं पायानं आधू असून सुद्धा आले.